मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर टोमणा मारत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत मला आनंद होत आहे की ते घराबाहेर पडले, मात्र ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले होते तेव्हा त्यांनी कार्पेट खाली उतरून लोकांमध्ये जाण्याचे टाळले होते। त्याचबरोबर राहुल गांधीवरही त्यांनी टीका केल्या। राहुल गांधी जेव्हा हायड्रोजन बॉम्ब म्हणतात तेव्हा तो फुसका ठरतो, हे याआधीही सिद्ध झाले आहे। काल त्यांनी दाखवलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचे काही माध्यमांनी उघडून आणले आहे। हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही। लोक पकडून आणण्याचं काम चाललं आहे। हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही। पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे RBIच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलिएशन करावं लागतं, म्हणूनच पॅकेजला वेळ लागतो आहे। पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल, त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।